विविध भारती पुणे. ठळक बातम्या. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत पहिल्या टप्प्यातील 25 लाख हेक्टरपैकी अर्धे उद्दिष्ट पूर्ण झालं असून विषमुक्त शेतीसाठी एकंदर उद्दिष्ट 50 लाख हेक्टर आहे. फार्मर कपच्या माध्यमातूनही या मिशनच्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात फार्मर कप बक्षीस वितरण कार्यक्रमात केलं. फार्मर कपच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या सर्व 25 शेतकरी गटांना राज्य शासनाच्या वतीनं प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. पाणी फाउंडेशनचं काम संपूर्ण महाराष्ट्रात नेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आमिर खान यांचं अभिनंदन करत संपूर्ण महाराष्ट्र स्पर्धेचा आरंभही केला. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी उलाढाल आणि गुंतवणूक निकषांमध्ये केंद्र सरकारनं लक्षणीय बदल 1 एप्रिलपासून अधिसूचित केले आहेत. आता 2.5 कोटी रुपये गुंतवणूक असलेले उद्यम सूक्ष्म गणले जातील. त्यांना उलाढाल मर्यादा 5 ते 10 कोटींपर्यंत राहील. 25 कोटींपर्यंत गुंतवणुकीचे उद्यम लघु गणले जातील. त्यांना 50 ते 100 कोटी रुपये उलाढाल मर्यादा असेल आणि 125 कोटींपर्यंत गुंतवणुकीचे उद्यम मध्यम स्तराचे गणले जातील. त्यांची उलाढाल मर्यादा पूर्वीच्या दुप्पट म्हणजे 500 कोटी रुपये राहील. होय, आपण क्षयरोगाचं निर्मूलन करू शकतो या मध्यवर्ती संकल्पनेसह जागतिक क्षयरोग निर्मूलन दिवस आज पाळण्यात येत आहे. औषधोपचाराला न जुमानणाऱ्या क्षयरोगाच्या प्रकाराचा वाढता धोका परतवून लावण्यासाठी त्याच्या गंभीर परिणामांबाबत जागरूकता पसरवण्याकरता या दिवसाचं महत्त्व आहे. सन 2030 पर्यंत जगातून क्षयरोगाचं निर्मूलन करण्याचं उद्दिष्ट आहे. भारतीय पुरुष आणि महिला संघांनी कबड्डी विश्वकरंडक दुसऱ्यांदा जिंकला. इंग्लंडमध्ये वुल्व्हरहॅम्प्टन इथं झालेल्या अंतिम सामन्यात पुरुषांनी यजमान इंग्लंडचा 44-41 तर महिलांनी देखील इंग्लंडचाच 57-34 अशा गुणांनी पराभव केला. आशियाबाहेर प्रथमच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. यापूर्वी ही स्पर्धा प्रथम 2019मध्ये मलेशियानं आयोजित केली होती. पुणे आणि परिसरात आज कमाल 38 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.